काय केलं म्हणजे मला माफी मिळेल मला माहित नाही, पण मी हात जोडतो तुझ्या समोर. गुंड आहे, मवाली आहे, दारुडा आहे, आणि म्हणूनच मी याला कधीच माझा मुलगा मानलं नाही. पण तरी त्यांनी केलेल्या चुकांची जबाबदारी मी घेतलीच पाहिजे. सांग पुरी, तू म्हणजे ती शिक्षा मला मान्य आहे? काका, तुम्ही नका माफी मागू. तुमची काहीही चूक नसताना या निर्लज्ज मुलासाठी तुम्ही किती वेळा हात जोडणार? खरं तर मी तुमची माफी मागायला हवी. मी रागाच्या भरात इथे निघून आले, ही खूप मोठी चूक केली मी. मला थोडी तरी कल्पना असते ना, इथे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे, मी नसते आले इथे. इतकी नीतिमत्ता तुमच्या मुलामध्ये नसली तरी माझ्यात आहे. माझ्या दादाची ही शिकवण आहे मला. काका, तुमच्यामधला एक जरी गुण तुमच्या मुलामध्ये असता ना, तर आज ही वेळ नसती आली. खरं तर ना, तुमच्या घरातली सगळीच माणसं बली आहेत, फक्त हा दारुडा मुलगा सोडून. मी अचानक इथे आले त्याबद्दल परत माफी मागते. येते. दादा ऐक ना, आपण सरांच्या घरी जाऊ. मी तन्वीशी बोलते, मी माफी मागते हवी तर तिची. अरे चांगली माणसं आहेत ती. स्वराज, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बाबा, मला तुमच्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे. बरं बोल, काय बोलायचं आहे? बाबा, हे लग्न तुम्ही ठरवलंय, पण मला बाबा, तू त्याच्याशी काय बोलतोयस? काही गोष्टी आपण ठरवायच्या आहेत, मोठ्याने काही गोष्टींचे निर्णय घ्यायचे. आणि मला नाही वाटत स्वराज आपल्या शब्दाबाहेर जाईल म्हणून. स्वराज, मी तुला शांतपणे विचारतोय, तुला त्या प्रीतीशी लग्न करायचं आहे का? इतरांकडे बघू नकोस. प्रश्न मी विचारलाय, मला उत्तर दे. तुला त्या मुलीशी लग्न करायचं आहे का? बोल दादा, बोल. स्वराज, असा घुम्यासारखा उभा राहू नकोस, काहीतरी बोल. स्वराज, बोल. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला त्या मुलीशी लग्न करायचं आहे का? हो बाबा, मला प्रीतीशी लग्न करायचं आहे. क्या बात आहे दादा, कसं का होईना तू तुझ्या मनातलं बोललास बाबांची. वेड्या, मी हे आत्ता सांगतोय, एवढं सगळं झाल्यावर? म्हणजे अरे म्हणजे काय म्हणजे? हा एवढा मोठा धाडसी निर्णय घ्यायला खूप मोठं मन लागतं रे, जे तुझ्याकडे आहे. मला तुझा अभिमान वाटतो बाळा. जे होईना बात, माझं मन मला सांगत होतं बाबा या गोष्टीला कधीच विरोध करणार नाही, उलट त्यांचा पाठिंबाच असेल. थँक्यू बाबा, थँक्यू.
दादा तुला निर्णय मान्य आहे त्याचा? का नसावा सुलू, का नसावा? तुला सांगतो, हा जो माझा मुलगा आहे ना, हा अगदी माझ्यासारखा आहे. नेहमी इतरांचा विचार करतो, नेहमी इतरांना मदत करतो. आपल्या कुटुंबाचा वारसाच आहे ना तो. हेच तर संस्कार केलेत आपण त्याच्यावर. प्रीतीताई, तुला तो सोशल मीडियावरचा बुक्कड एमजे माहितीये? सुभद्रा काकू, परवा ना तो आपल्या नाशिकमध्ये आलेला. त्याने नाशिकची मिसळ पण ट्राय केली. मिसळ खाऊन एकदम वेडाच झाला अगं आई. एकदम हायेस्ट रेटिंग दिले त्याने आपल्या नाशिकच्या मिसळला. प्रीतीताई, तू बघतेस का ग त्याचे व्लॉग? मस्त व्लॉग्स असतात त्याचे. बोला ना काहीतरी. तुम्ही असे गप्प काय बसलायत मौन व्रत घेतल्यासारखे? तुम्ही ज्योतिताई आली. ज्योतिताई, कुठे गेलेलीस तू? अगं मला एक काम होतं म्हणून जाऊन आले. हा ताई, मी ना व्लॉगिंग करायचं ठरवलंय. म्हणजे घरच्याच गोष्टी दाखवेन. आपल्या घरात काही ना काहीतरी आयटम गोष्टी घडतच असतात ना. आता बघ ना, सगळे कसे मौन व्रत घेतल्यासारखे शांत बसलेत. कसला भारी व्लॉग होईल ना याचा. हो, तू कर ना ग. चालेल, मला आवडेल, खरंच कर. पण त्याआधी मला सगळं आवरायला मदत कर. चल, ह्या चटया उचल. चल, मी जरा हे आवरते. प्रीतीताई, तू पण करा, मी एकटी नाही करणार. प्रीतीताई, ऐक ना, तू हे दिवे आत ठेव, मला मदत कर जरा. मी सगळी फुलं उचलून ठेवते. हा प्रीतीताई, अगं तुझ्याशी बोलते. तू हे घेऊन जाशील का आत? प्रीतीताई, तू पण हेल्प कर ना काहीतरी.